The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to Life Recharge with Dr. Pranitaji Gujrathi, a candid podcast show conceptualized by Pooja Prasoon. आज पहिल्या एपिसोडचा विषय आहे फाइंडिंग युअर व्हाय, डिस्कवरिंग पर्सनल मोटिवेशन. म्हणजे स्वतःची एक वैयक्तिक प्रेरणा असते, त्याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. आज आम्ही वेगवेगळ्या सक्सेसफुल फिटनेस जर्नीच्या केंद्रस्थानी जाऊन तुमचे वैयक्तिक का म्हणजेच फाइंडिंग युअर व्हाय, तुमची प्रेरणा कशी शोधायची हे बघणार आहोत. आपली अंतस्थ प्रेरणा समजून घेतल्याने आपलं आरोग्य आणि तंदुरुस्तीकडे जाणारा प्रवास कसा अधिकाधिक इंटरेस्टिंग होऊ शकतो, प्रत्येक प्रयत्न उद्देशपूर्ण आणि शाश्वत बनू शकतो, यावर फॅमिली फिजिशियन, फिटनेस एन्थुझियास्ट डॉक्टर प्रणिताजी गुजराथी आपले मौलिक विचार आपल्यासोबत शेअर करतायत. Hi, welcome to Life Recharge, the podcast that will bring you my unfiltered fitness journey in podcast series by Voice Vista, venture by Dr. Pooja Prasoon. Hello friends, I'm coming with the 11 episodes of podcast series that will enlighten the journey of my fitness during these 10 years, and I will be connected with you with the unfiltered stories and my experiences of this fitness journey. आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपण गप्पा मारणार आहोत की कुठल्या गोष्टींनी मला स्वतःला ह्या फिटनेस जर्नी मध्ये झोकून द्यायला भाग पाडलं आणि कुठल्या गोष्टींमुळे मी आजपर्यंत प्रेरित राहिले की मी रोजच उठून माझ्या फिटनेससाठी, माझ्या वेलबिंग साठी आणि माझ्या पॅशन साठी काहीतरी करावं. गप्पांची सुरुवात करताना मी एक गोष्टीपासून सुरुवात करणार आहे. ही गोष्ट आहे एका 54 वर्षीय लेडीची, जिचं नाव नीरू सैनी आहे आणि ती हरियाणाच्या पंचकुला या ठिकाणची आहे. काल की परवाच मी तिचा व्हिडिओ पाहिला की ती इन्स्टावर कॉन्स्टंटली काहीतरी व्हिडिओ टाकत असते लेटेस्ट व्हायरल गाड्यांवर वगैरे. आणि आता सध्या तिने हिरामंडीच्या गाजलेली जी काही गाणी आहेत त्याच्यावर तिने स्वतःचा एक हे टाकलं, पोस्ट टाकली, काय गुलाबी साडीवरची पोस्ट टाकली आणि मात्र ती खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोल व्हायला सुरुवात झाली. ती ट्रोल व्हायला सुरुवात झाल्यानंतर तिची जी मुलाखत आली ती मात्र माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशनल राहिली. तिने सांगितलं की मी अशी नाचताना गाताना बघितल्यानंतर हल्ली ट्रोल नाही झाले तर मला नवल वाटतं. कारण एकच आहे, ती 54 वर्षाची स्त्री आहे, तिने केस रंगवलेले नाहीयेत, तिने ती ऍज इट इज तिचा सॉल्ट अँड पेपर लुक ठेवलेला आहे आणि ती छानपैकी मस्त तिच्या धुंदीत नाचते. मग कोणी म्हणते क्या दादी घुटने नहीं दुखते क्या, कोणी म्हणतं की अरे ये बुजुर्ग अगर मुजरा करने लगे तो बच्चों को क्या सिखाएंगे, तिसरं म्हणतो दादी थकते नहीं क्या. तर हे जे सार्कास्टिक ट्रोलिंग वगैरे या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर त्या गोष्टीपेक्षाही महत्वाचं राहिलं त्याच्या मागची तिची स्वतःची विचारमीमांसा किंवा तिची कारणमीमांसा. तर तिने सांगितलं की आज मी 54 वर्षाची असताना हे सगळं करत असताना मला जेव्हा हे लोक ट्रोल करताय आता मला त्याचं काही वाटेनासं झालंय. परंतु माझ्या लाईफची स्टोरी जर सांगायची तर मी 20व्या वर्षी लग्न केलं. 14 वर्षात खूपच सेटल असलेल्या लाईफमध्ये मोठा धक्का बसला, नवरा गेला, 2 मुली पदरात होत्या. त्यांना सांभाळण्यासाठी खूप टीचर म्हणून काम केलं, खूप कष्ट केले, मेहनत घेतला आणि यथावकाश मुली मोठ्या झाल्या आणि त्या शिकायला दूरदेशी निघून गेल्या. वयाच्या 40-42ला अचानक एक प्रकारचं एकलेपण किंवा एकांत मिळाला आणि तो खायला उठायला लागला. आणि मग तेव्हा काय करावं आणि हाऊ टू लिव्ह माय लाईफ नाव या गोष्टीचं उत्तर मिळवण्यासाठी तिने सुरुवात केली. ती म्हणजे सुरुवातीला सायकलिंग. तिने सायकलिंग करायला सुरुवात केल्यानंतर तिने मागे पाहिलंच नाही. ती सायकलिंग करताना इतकी त्याच्यात वेडी झाली की ती चंदीगड ते सिमला पर्यंत सुद्धा एकटी सायकलिंग करायला लागली. आणि त्यानंतर ती पळायला लागली, ती ट्रेकिंग करायला लागली, ती फिरायला लागली.
वयाच्या 50व्या वर्षी म्हणजे आता अक्षरशः 4-5 वर्षापूर्वी तिने बाईक चालवणं सुरू केलं आणि बाईकिंग करून एक सोलो ट्रिप्स करायला सुरुवात केली. सोलो ट्रिप करताना बाईक घेऊन एकटीच काश्मीरमध्ये 6-6 दिवस सगळीकडे बर्फात पण फिरली. सगळे अनुभव घेतले, सगळे ऍडव्हेंचर गेम्स खेळते, कुठे ट्रेकिंगला गेल्यानंतर एकटीच पुढे जाते, क्लिफ जम्पिंग करते, सगळे पॅराग्लायडिंग करते. आणि हे सगळं करत असताना ती जी काय एनर्जी मिळते ती म्हणते की दिस इज माय वे ऑफ लाईफ. खरंच प्रत्येकाला असा माय वे ऑफ लाईफ मिळावा आणि मला तो मिळालाय का? चला मारूयात आपण गप्पा. तर मला पण ही स्टोरी जेव्हा माझ्या समोर आली तेव्हा वाटलं की आपल्याकडे पण एक छोटीशी का होईना एक अनफिल्टर्ड अशी स्टोरी आहे, आपण ती शेअर करूयात सगळ्यांशी. कदाचित 4 जणींना तर वाटेल की आपण यांच्यासारखं करावं आणि मग माझं उद्दिष्ट सार्थक होईल. तर साधारण एक 7-8 वर्षापूर्वीपर्यंत मी एक सामान्य स्त्रीच लाईफ जगत होते. बिंग अ मेडिको प्रोफेशनल, दोन्ही वेळेस क्लिनिकला जाणं, त्याच्याशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज करणं आणि आपल्या घराचे मुलांचे सगळ्यांची रुटीन सांभाळणं हेच करत होते. परंतु एका डॉक्टरांच्या संघटनेची हेड असताना आम्ही एक ऍक्टिव्हिटी अरेंज केली आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये नाशिक मधल्या पांडव लेण्याच्या भोवती एक प्रदक्षिणा आहे. तो एक असा सुंदर जंगल ट्रेल आहे, थोडे जास्त एफर्ट्स लागतात नॉर्मल पेक्षा. असा ट्रेल आहे आणि तो ट्रेल दर रविवारी सगळ्यांनी एकत्र चढण्यासाठी आम्ही ऍक्टिव्हिटी सुरू केली. पहिल्यांदाच ऍक्टिव्हिटी घेतली तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्यापैकी आपल्याला दमायला होतंय आणि मला स्वतःला 50-55 मिनिटं 1 तास लागला. तर माझ्या ज्या जास्त फिट अशा मैत्रिणी होत्या त्या दोघी मात्र 40 मिनिटातच ती फेरी पूर्ण करून आली. दुसऱ्या वेळेस असं झालं, रतनगडचा ट्रिप म्हणून ठरला आणि रतनगडच्या मी अर्ध्या मार्गावर जात नाही तर ह्याच सगळ्या चौघी ज्या फिट मैत्रिणी होत्या त्या मात्र वरच्या नेढ्यात जाऊन बसल्या. झालं त्या दिवशी ह्या गोष्टीची नोंद ना मनाने खूपच वेगळ्या पद्धतीने घेतली. ती नोंद अशी घेतली की अरे कुछ तो भी करना चाहिए, ये नहीं चलेगा. त्या मुलींचा जो आनंद होता तो अवर्णनीय होता, त्यांचा जो उत्साह होता तो कुठेतरी संसर्गजन्य राहिला. तो उत्साह घेऊनच मी घरी आले आणि त्याच्यानंतर मात्र मी आजपर्यंत ते जे स्पिरिट आहे की मला अजून फिट व्हायचंय, मला अजून जास्त सशक्त व्हायचंय, मला अजून फिअरलेस व्हायचंय, हा जो प्रवास आहे माझा तो मी अजून थांबू दिलेला नाहीये. प्रोसेस इज स्टील गोइंग ऑन. पण मग मात्र मी माझा फिटनेससाठी मला लागेल तसं, मला झेपेल तसा एक स्वतःचा एक रेजिम तयार केला. आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टीला बेबी स्टेप्स घ्याव्यात, छोटेसे मोठे ठेवावेत आणि मग काहीतरी मोठी उडी मारावी. तशा पद्धतीने मी काम सुरू केलं आणि रोज सकाळी भल्या पाठी उठून चालायला सुरुवात केली. आता चालणं ही तर सगळ्यात सोपी आणि सर्वश्रुत वेल ऍक्सेप्टेड अशी एक व्यायामाची पद्धत आहे. अगदी कोणी त्याला एरोबिक्स क्वालिटीचा व्यायाम म्हणेल तर कोणी म्हणेल चालणं हा काय व्यायाम आहे का. आणि परंतु हा सगळ्यांना अपेक्षित असलेला पहिला व्यायाम प्रकार तो माझ्या आयुष्यात सुरू झाला. आणि एक नक्की की मी त्याच्यामध्ये एकच गोष्ट ठरवली, ती माझ्या स्वभावातच होती, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. रोजच चालायचं. याच्यामुळे कुठेतरी तर पाय स्ट्रॉंग होणारच होते आणि कुठेतरी मला पांडव लेण्याची फेरी करताना मला कमी वेळ लागणार होता. ह्या एका छोट्या उद्दिष्ट घेऊन मी चालायला लागले आणि त्या चालण्यामध्ये एक पॅशन यावी म्हणून माझ्या मैत्रिणींना सामील करायला सुरुवात केली. कधी त्या पांडव लेण्याच्या फेरीला माझा खरंच का स्टॅमिना वाढलाय म्हणून चेक करण्यासाठी पुन्हा जायला सुरुवात केली. आणि मग सुरू झाली माझ्या जर्नी मधली एन्जॉयमेंट करताना काय केलं तर मैत्रिणींना जसं गोळा केलं तसं, म्हणजे आपण म्हणतो ना की एक सारखा माइंडसेट असलेले लोक एकत्र आले की अजून मजा करता येते. तसंच झालं, आम्ही एकसारख्या फिटनेससाठी विचार करणाऱ्या मैत्रिणी एकत्र येत गेलो आणि आम्ही त्या पांडव लेण्याला देखील नियमित जायला लागलो. पांडव लेण्याला जाताना ट्रेकिंग करायचं असेल तरच टॉपला जायचो, तेव्हा मात्र कोणीतरी चांगली सपोर्ट सिस्टीम असल्यावर जायचो. परंतु ही प्रदक्षिणा मात्र आमचा अगदी नित्य सेवेचा भाग होऊन बसला. आपलं एकदा तर आम्ही असं केलं की नवरात्रींमधले 9च्या 9 दिवस आम्ही ही प्रदक्षिणा केली. काही नाही, फक्त एक फिटनेसचा गोल ठेवायचा आणि एक स्टेप अहेड जायचं, एवढं एक ठरवलं होतं आणि मग त्यानुसार आम्ही हे काम करायला सुरुवात केली.
जसं चालायला सुरुवात केली तसं थोडासा कॉन्फिडन्स गॅदर व्हायला सुरुवात झाली आणि मग मात्र नाशिकमध्ये ज्या ज्या काही छोट्या मोठ्या मॅरेथॉन होत होत्या त्या मॅरेथॉनला न चुकता नाव द्यायला सुरुवात केली. कधी 3 किलोमीटरची मॅरेथॉन, कधी 5 किलोमीटरची मॅरेथॉन, कधी नुसती हौशी मॅरेथॉन. आणि याचा परिणाम असा झाला की 2-3 मॅरेथॉन नंतर मी सप्तशृंगी गडावरची हिल मॅरेथॉन सुद्धा अटेंड केली. तेव्हा तर मला फार आयडिया पण नव्हती की मी किती तयार आहे आणि किती नाही. पण भले पहाटे उठून 1 तासाचा प्रवास करून माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघी जणी गडावर पोहोचलो आणि 2.5 किलोमीटरचा तो गडाचा जो इन्क्लाइन असा रस्ता आहे तो चढून जायचा आणि मग उतरून यायचं. अशा स्पर्धेमध्ये ती जी काही मजा चाखली, ती काही स्पर्धा नव्हती पहिल्या वगैरे येण्याची, पण ती सक्सेसफुली आपण पूर्ण करू शकतो का. त्यावेळेस सुद्धा ती स्पर्धा 11 किलोमीटर जाणं आणि 11 किलोमीटर हिल मॅरेथॉन येण्यासारख्या सुद्धा स्पर्धा करणारी लोक माझ्या भोवती होती, परंतु माझी स्पर्धा त्यांच्याशी नव्हतीच. मी आज रस्त्यावर चालणारी एक सामान्य मुलगी, आज मात्र मी हिल मॅरेथॉन करत होते. आणि मग हिल मॅरेथॉन सारख्या गोष्टीमध्ये मिळालेलं छोटस सुद्धा पदक मला घरी येताना खूप मोटिवेशनची शिदोरी घेऊन येत होतं. तुम्हाला माहितीये, घरामध्ये सगळ्यांचे असे हँगर्स असतात ज्याच्यावर मेडल्स लावलेले असतात. माझ्या घरात माझ्या मुलाने हॉलमध्ये एक छोटस हँगर लावलं आणि म्हणजे 3 किलोमीटरच्या मॅरेथॉन पासून सुद्धा सगळे मेडल लावले. मला माहिती ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत, परंतु माझ्या वयाच्या 47-48व्या वर्षी मी हे जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा माझ्या मुलांना त्याचं अप्रूपच होतं आणि मुलांना अप्रूप होतं म्हणून मला कोणाचीच फिकीर वाटत नव्हती. आणि मी पण उत्साहाने त्या हँगरला एक मेडल कसं जास्तीत जास्त येईल याचा प्रयत्न करत होते. मग पोलीस मॅरेथॉन म्हणू नका, लोकमत मॅरेथॉन म्हणू नका. मला तर आठवतं की जेव्हा कोविडचा काळ आला तेव्हा साधारण 21 मार्चला आपल्याकडे लॉकडाऊन होणार होतं आणि त्याच्या 8 दिवस आधी म्हणजे 15 मार्चला पोलीस मॅरेथॉन होती. नाशिकच्या डिपार्टमेंटने खूप काळजी घेतली, खूप जास्त गर्दी होऊ नये किंवा काही नाही, परंतु त्याआधी सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली असल्यामुळे ती मॅरेथॉन झालीच. आणि मी माझ्या सिंपल 5 किलोमीटर सारख्या छोट्या मॅरेथॉनसाठी पण कोविडची सुद्धा भीती न बाळगता त्या मॅरेथॉन मध्ये पण सामील झाले. मन एकच म्हणत होतं, कोविड सारखा लॉकडाऊन सारखा कालावधी आला तर कदाचित या एन्थुझियाझमला आपण पुन्हा मुकू किंवा कदाचित आपल्याला ही गर्दी पुन्हा पाहायला मिळणार नाही. इथून घेऊन जाणारा हा जो फ्री उन्माद आहे, उत्साह आहे, ही जी काही प्रोत्साहनाची एक वातावरण आहे हे पुन्हा कदाचित पाहायला मिळणार नाही. आणि मला आठवतं की कोविडच्या आधीची ती माझी एक शेवटची मॅरेथॉन राहिली आणि त्यानंतर आला एक असा मोठा ग्लूमी असा कालखंड ज्याच्यामध्ये कोविड भरून होता. आजूबाजूला अगदी मृत्यूने थैमान मांडलं होतं. मेडिको म्हणून काम तर करायचं होतं, परंतु काम करताना खूप रिस्ट्रिक्शन्स होते. खुर्चीतनं अगदी उठायचं देखील नाही, उठून पेशंटच्या टेबल जवळ पण जायचं नव्हतं आणि त्यांना हात पण लावायचा नव्हता. म्हणजे थोडक्यात शरीराला पूर्णच विश्रांती होती. टोटल सिडेंटरी एका ठिकाणी बसून आणि फायबरच्या ग्लासच्या आत बसून काम करायचं होतं. आणि इतर वेळी घरी आल्यानंतर त्या निगेटिव्ह वातावरणाला तोंड द्यायचं होतं. मग त्याच वेळेस ही माझी सवय मात्र मला खूप कमी आली. मी माझ्या टेरेस जवळ केलं आणि सकाळी 1.5-2 तास, रात्री संध्याकाळी 2-2.5 तास क्लिनिकच्या आधी मी माझा पूर्ण काळ टेरेसवर घालवू लागले. छोटस हेल्थ गॅजेट हाताला लावायचं आणि कधी 6 किलोमीटर तर कधी 8 किलोमीटर पर्यंत चालायचं. अक्षरशः त्याच्या टेरेसमध्ये कधी कधी नंतर गोल गोल डोकं फिरत राहायचं तेवढ्याच जागेत 8-8 किलोमीटर चालल्यानंतर. नंतर आपलं मॅट घ्यायचं, छोटे छोटे युट्यूबवरचे व्हिडिओ बघून छोटे एक्सरसाइज करायचे. टार्गेटेड एरिया कमी करण्यासाठी स्पेशल एक्सरसाइज करता येतात का बघायचं, आसनं करायची. मुख्य म्हणजे त्यावेळेस छान सवय लागली ती म्हणजे योगाभ्यासाबरोबर प्राणायाम आणि मेडिटेशनची. ती सवय मी आजपर्यंत पाळते. मी माझ्या फिटनेसमध्ये सगळ्यात शेवटी 15 मिनिटं आणि प्राणायाम आणि मेडिटेशन केल्याशिवाय उठत नाही. ती सवय मला खूप जास्त मनाला शांती देऊन गेली. या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा मोठा 3-4, 4.5 वर्षाचा कालावधी गेला कोविड क्रॉस होईपर्यंतचा, तोपर्यंत मला या सगळ्या माझ्या सवयींचे बेनिफिट्स माझ्या आयुष्यात दिसायला लागले. बेनिफिट्स दिसत असताना मला कळलं की मी पण आता खूप कमी वेळात पांडवलेण्याची फेरी करते. मी पण आता झपझप चालू शकते. मी पण 8-9 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर पार करते. मी 5 किलोमीटरचं खूप छान रोज टार्गेट ठेवू शकते. मी व्हर्च्युअल मॅरेथॉन 10 किलोमीटरची एकटी एका ट्रॅकवर मारलेलं मला आठवतंय. तो आनंद होता ना, कोणी शेअर करायला नव्हतं, म्हणून तो माझ्या आज जो झिरपलाय तो मी कधीच विसरणार नाही की एक व्हर्च्युअल मॅरेथॉन आणि मी माझं टार्गेटेड वेळेत ती पूर्ण केलेली होती. हे जे बेनिफिट्स होते, मुख्य म्हणजे माझ्या स्ट्रेस लेवल्स खूप कमी राहायला लागल्या.
एक सगळ्या गोष्टीमध्ये एक शांतता आली. शरीरामध्ये एक स्वतःच्या बदल असे जाणवायला लागले की मला स्वतःला खूप फिट वाटायला लागलं, हलकं वाटायला लागलं. मला स्वतःला वेळेवर झोप यायला लागली आणि मुख्य म्हणजे झोप पूर्ण होईपर्यंत मी दमलेली असायची, त्याच्यामुळे गाढ झोपायला लागले. ह्या जास्त छान रात्रीच्या झोपेचा शरीरावर नक्कीच अनुकूल परिणाम दिसायला लागला होता. आणि हा परिणाम मला एक पुन्हा सांगत होता की आपण जो स्वीकारलेला मार्ग आहे तो नक्कीच योग्य आहे. मग मात्र जसा कोविडचा कालावधी उलटला, लोक हळूहळू बाहेर पडू लागली, क्लिनिकमध्ये येऊन पुन्हा एकदा भेटायला लागले, तेव्हा ना माझ्या या फिटनेसच्या जर्नी विषयीची माहिती मी त्यांच्याशी पण शेअर करायला लागले. मी पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणींना गोळा करायला लागले. एकदा तर असं झालं की माझ्या रोटरी क्लबच्या सगळ्या मैत्रिणी ज्या होत्या ना त्या सगळ्याच अशा एन्थुझियास्टिक होत्या. आम्ही रोजच सकाळी उठून जेव्हा फिरायला जायचो तेव्हा एकीने तर असं हे काढलं होतं की सकाळी 4:50 हजर राहायचं. त्याच्यामुळे एकदम लवकर उठून आवरून त्या स्पॉटला 4:50 हजर राहण्यासाठी मी खरंच खूप लवकर झोपायला लागले, क्लिनिक मधनं लवकर यायला लागले, जेवायला वेळेवर लागले. या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह मला नक्कीच हेल्प करत होत्या. 1.5-2 तास चालायला लागले. नंतर चालण्यामधल्या गोष्टी तोचतोपणा येऊ नये म्हणून वेगवेगळ्या निसर्ग सानिध्याच्या एरियात कसं जाता येईल. नाशिकमध्ये एक मखमलाबादचा कॅनल रोड आहे, तिथे इतके प्रचंड मोर आहे, खूप वेगवेगळ्या रंगाची झाडं झुडपं आहेत, रंगीबेरंगी फुलं पानं आहेत, पक्ष्यांचे आवाज आहेत. तिथे पहाटे जाण्याचा आनंद अवर्णनीय होता आणि तो आनंद आम्ही सगळ्याजणी उपभोगत होतो. आणि तो काळ सुरू झाला होता मस्त सोशल मीडियावर छानपैकी आपल्या पोस्ट टाकण्याचा. आणि आम्ही रंगीबेरंगी टी शर्ट घातलेल्या मैत्रिणी जसं सगळं एन्जॉय पण करत असू तसं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करायला लागलो. माझ्या अवतीभोवती हा जो माझा फॉलोअर्स वर्ग होता हा माझा सगळा रुग्ण वर्ग होता, माझे पेशंट्स होते. या माझ्या पेशंटनी ह्या सगळ्या गोष्टी खूप ऍडमायर करायला सुरुवात केली. मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मला सगळ्यांनी या गोष्टीसाठी इतकं एनकरेज केलंय म्हणजे मी अगदी 5 किलोमीटर चालले आणि तो फोटो टाकला तरीही क्लिनिकमध्ये येणार आजारी असलेला रुग्ण सुद्धा मला सांगत होता, मॅडम तुम्ही एवढ्या सकाळी चालायला जाता, छान वाटतं. आणि खरंच ना त्यांच्या तोंडून ते छान वाटतं म्हणणं हे मला एनकरेज करत होतं आणि माझी टाकलेली पोस्ट त्यांना एनकरेज करत होती. आणि हा सिलसिला आज तागायत कायम आहे. मी जेव्हा ह्या छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी करत होती, सगळ्यांना सांगत होते, तेव्हा नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येत होत्या. पांडवलेण्यामुळे ट्रेकिंगचा जो चस्का लागला होता त्यामुळे अशाच ट्रेक फ्रीक असलेल्या मित्र मंडळीच्या सानिध्यात येऊन मी नाशिक भोवतालचे वेगवेगळे ट्रेक करायला सुरुवात केली. छोटे ट्रेक, मोठे ट्रेक, कधी कधी खूपच मोठे ट्रेक, कधी अगदी रडू येईपर्यंतचे ट्रेक मी केले. पावसाळ्यामध्ये तर आमची एक मैत्रीण अशी होती की ती अगदी फतवाच काढायची, इतक्या वाजता सकाळी ह्या पॉइंटला हजर राहा, तुम्ही 1 मिनिट उशीर झाला तरी मी निघून जाईल. आणि तिने निघून जाऊ नये आणि आपला हा ट्रेक बुडू नये म्हणून मी 10 मिनिटं आधी हजर राहायला सुरुवात केली. आणि मग नाशिकच्या भोवती इगतपुरी, त्र्यंबकेश्वर मध्ये जे काय निसर्ग सानिध्य आहे, जे निसर्ग सौंदर्य आहे, ट्रेकमुळे केलेला जो काय आनंद आहे, त्या अवर्णनीय अशा आनंदाला मात्र आम्ही खूप खूप जास्त दिवस सामोरे गेलो. खूप छोटे मोठे ट्रेक केले, त्याच्या पोस्ट टाकताना सुद्धा आनंद होत होता. ती जी कायम आपल्या इगतपुरीत पाऊस चालू असल्यामुळे जो हिरवागार निसर्ग रंगलेला असतो तो निसर्ग कायम आवडीचा बनला. कायम आपला वेळ मिळाला की निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा आनंद व्हायला लागला. आता असं व्हायला लागलं होतं की ट्रेकिंग केलं नाही तर चैन पडेन अशी झाली होती. ही जी ट्रेकिंगचा पण चस्का ही गोष्ट खूप सोपीच नव्हती. ट्रेकिंगचा आनंद घेत असताना एक असा वर्ग होता, मॅडम आता 50 वर्षाचं वय होत आलं, आता गुडघे सांभाळायला लागतील, अमुकचे गुडघे तर ट्रेकिंगनेच खराब झाले. अगदी मी ज्या व्यक्तीला माझे गाईड मानत होते त्यांनी तर मला पांडवलेण्याला जातानाच सांगितलं, पांडवलेण्याला सारखी जाऊ नको, गुडघे हरवून बसशील. आणि या सगळ्या गोष्टींनी कधी हिंमत हरवू न देता आपल्या स्वतःच्या मनाचं, आपल्या स्वतःच्या शरीराचं आणि आपल्या फिटनेसचं ऐकायचं मी ठरवलं. आणि हे करत असताना माझ्या स्वतःच्या कुठल्याही शारीरिक इजा होऊ नये ह्या गोष्टीकडे मी खूप लक्ष पुरवलं. मला स्वतःला कधीही स्पोर्ट्स इंजुरी होऊ नये याच्याकडे मी लक्ष पुरवलं. मला आठवतं एकदा मुल्हेरच्या गडावर मी ट्रेकला गेलो होतो आणि त्या दिवशी माझी एक चूक झाली होती, म्हणजे मी प्रॉपर ट्रेकिंग शूज नव्हते घातले. मी थोडेसे वेगळ्या म्हणजे बहुतेक मी रनिंग शूज घालून मुल्हेरच्या ट्रेकला गेले आणि तेव्हा तिथे खूप कोरडी माती होती, मुरमासारखी माती होती. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. उतरताना माझा पाय एकदा सॉलिड घसरला आणि अँकल मध्ये तो मुरगळला.
मला त्या क्षणी जाणवलं. पण तर असं ठरवलं की आपल्याला बिलकुल स्पोर्ट्स इंजुरी झाल्या नाही पाहिजे. आणि मला आठवतंय की त्या 2 मुलांनी मला ज्या पद्धतीने धरून खाली आणलं, त्या दिवशी मी ठरवलं होतं की माझ्यावर पुन्हा ही कधी वेळ नाही आली पाहिजे. इतकी जागरूकता मेडिको म्हणून, सेन्सिबल ट्रेकर म्हणून माझ्यात नेहमी आली पाहिजे की मी माझ्या स्वतःच्या शरीराला कुठलीही इजा किंवा माझ्यामुळे कोणाला कुठलीही इजा होणार नाही याच्यासाठी मी प्रयत्नशील राहायला पाहिजे. त्यामुळे एक नक्की झालं, मी गॅजेट्स खूप अप्रोप्रिएट वापरायला लागले. आणि आपल्याला तर काय, आता डिकॅथलॉन म्हणजे एक पर्वणीच आहे. अगदी आता कुठेही, अगदी भारतात काय बाहेर जरी गेलं तरी आपल्या डिकॅथलॉनच्या गॅजेट्सचा सगळीकडे डंका वाजत असतो. त्याचे प्रॉपर शूज, त्याचं ट्रेकिंग पोल, त्याची सॅक वापरणं, वेगवेगळे ज्या पद्धतीचे आपल्याला आउटफिट पाहिजे त्या पद्धतीचे आउटफिट वापरणं, ह्या सगळ्या गोष्टीवर मी खूप जास्त लक्ष केंद्रित करायला लागले. त्याचा खरोखर फायदा होता की टेक्निकली तुम्ही परफेक्ट असलात की तुम्हाला अडचणी येत नाही. आणि मग त्या सगळ्या गोष्टी करता करता जसा वॉर्डरोब आपला भरत जातो तसा माझा एक फिटनेसचा वॉर्डरोब भरला. आणि तो वॉर्डरोब जेव्हा उघडला तेव्हा खरोखर असा एक मी मोठा श्वास घेते, अरे हा टी शर्ट घालून तर कुठेतरी जायचंच राहिले, अरे मला अजून थोडस बारीक व्हायचं आहे की मला ही पॅन्ट सूट झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी छोट्या वाटल्या तरी माझ्यासाठी मात्र त्या खूप इन्स्पायरिंग राहिल्या आहेत आजपर्यंत. या छोटेखानी ट्रेक करता करता कोणी मधनच मोठ्या ट्रेकला घेऊन जात होतं. एक कळसुबाईचा ट्रेक तर आमचा इतका लांबला, ट्रॅफिकमुळे इतका लांबला की आम्हाला चढायलाच दुपारचे 4 वाजले. त्याच्यामुळे उतरताना खूप लेडीज बरोबर होत्या, खूप मोठा ग्रुप होता. सगळ्यांना सांभाळून लीडरने खाली आणता आणता आम्हाला रात्रीचे 12 वाजले होते. विदाऊट प्रिपरेशन नाईट ट्रेक घडला होता. आमच्याकडे साधा हेड टॉर्च पण नव्हता. अशा वेळेस एकमेकांच्या मोबाईलच्या उजेडामध्ये एकमेकांना साथ देत ज्या पद्धतीने आम्ही कळसुबाईचा सगळ्यात मोठा ट्रेक उतरून खाली आलो, त्या दिवशी माझ्यातला एक मोठा ट्रेकर जन्माला आला असं मला वाटलं. की माझ्यात एक, ज्या पद्धतीने ट्रेकर्स लोक एकमेकांना सांभाळून घेतात, कोणावर अडचण येऊ देत नाही, अडचणीमध्ये त्याला उचलून आणण्याची सुद्धा तयारी ठेवतात, तो आतला एक ट्रेकर असतो ना, तो त्या दिवशीच जडणघडणीला लागला. आणि मला परवा सुद्धा मी कुठेतरी बोलताना सांगितलं की माझ्यातला हा ट्रेकर मला अजून खूप घडवायचा आहे. याचा परिणाम असा झाला की कोविड आटोपल्यानंतर आणि माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाल्यानंतर, मला स्वतःला बऱ्यापैकी फिअरलेस वाटायला लागल्यानंतर मी एकच केलं, मी पण कुठेतरी एकटी ट्रिपला जायला सुरुवात केली. ट्रिपला गेल्यानंतर स्वतः ऍडव्हेंचर स्पोर्ट्स खेळायला सुरुवात केली. आणि आज ही लेडी नीरू सैनी जेव्हा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स खेळताना ऐकलं तेव्हा मी म्हटलं, अरे आज आपण हिचं वाचतोय खरं, पण आपण तर हेच करतो. 4 महिन्यापूर्वी अंदमानच्या ट्रिपला गेले तेव्हा सगळे वॉटर स्पोर्ट्स खूप निर्भयपणे खेळू शकले. हा जो काय फिअरलेस स्वभाव मला आणायचा होता तो मला कुठेतरी अचीव्ह होत होता. याचा परिणाम असा झाला की मी 2 वर्षापूर्वी प्रॉपर फिटनेस कोचिंग सुरू केलं, हाय इंटेन्सिटी वर्कआउट सुरू केलं. आणि माझ्या कोचने माझ्यावर इतकी मेहनत घेतली की मी गेली 3 वर्षांपासून सलग मोठे ट्रेक करू शकते. मी 3 वर्षापूर्वी YHA डिक्लेअर केलेला, युथ हॉस्टेल ऑफ इंडियाने डिक्लेअर केलेला एक गोव्याला असलेला ट्रेक केला, जो माझ्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर केलेला माझा पहिला मोठा ट्रेक होता. वेगळ्या वातावरणात, वेगळ्या ठिकाणी आणि सलग 5 ते 6 दिवसांसाठीचा ट्रेक जर्नी माझ्यासाठी एक खूप रोमांचकारी अनुभव देणारा ठरला. दूधसागरचा जो धबधबा आहे त्याच्या जंगलामध्ये आणि त्याच्या अलीकडे समुद्र किनाऱ्यापासून हा ट्रेक सुरू झाला. आणि ह्या ट्रेकचं जो काय अवर्णनीय आनंद मिळाला त्याच्यानंतर मला नाही वाटलं की मी ही ट्रेकिंग पोल कधी खाली ठेवेल. नंतर लास्ट इयरला मी दुसरा ट्रेक केला, तो उत्तराखंडचा होता, हेमकुंड आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा. 6000 फूट हाईट असलेल्या हेमकुंडला जाताना भरपूर दम लागला, परंतु तो यशस्वी पूर्ण केला. आणि यंदा म्हणजे अगदी 15 दिवसापूर्वी मी तिसरा महत्वाचा ट्रेक केला, तो म्हणजे मनाली ट्रेक. हिमाचलला जाऊन भृगू व्हॅली ट्रेक केला. आणि भृगू व्हॅली ट्रेकची हाईट होती 14,000 फूट. शेवटच्या काही फुटांनी बर्फामध्ये ट्रेक करत असताना मला काही गोष्टी खरंच शक्य नाही झाल्या, परंतु 13,000 फुटांपर्यंत सुद्धा तो प्रवास करणं हा माझ्यासाठी, माझ्या कपॅबिलिटीसाठी एक मोठा आन्सर होतं. आणि या सगळ्या गोष्टी बघून माझ्या मुलाने जेव्हा मला US ला बोलवलं आणि त्याने मला योसेमिटी पार्कची, नॅशनल पार्कची एक टूर घडवली आणि माझ्यासाठी अल कॅपिटा दाखवणं,
त्यांनी मला मॅरिपोसा ग्रुवला ट्रेकिंगला नेणं हे माझ्यासाठी खूप मोटिवेशनल राहिलंय. मला असं वाटतं की आपण ह्या माझ्या मोटिवेशनल आणि अनफिल्टर्ड अशा फिटनेस जर्नीविषयी, सामान्य व्यक्तीची परंतु फिटनेस जर्नी जी आहे त्या फिटनेस जर्नीविषयी आपण 11 एपिसोडमध्ये एक रोमांचकारी अनुभव अनुभवणारच आहोत. स्टे ट्यून विथ मी. तर शेवटी एकच सांगेन, जिंदगी की उड़ान अभी बाकी है, जिंदगी की उड़ान अभी बाकी है और भी इम्तिहान अभी बाकी है. 2 गज जमी अभी नापी है, आगे पूरा आसमान बाकी है. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.